यावर्षी जर विचार केला तर संघाची कामगिरी खूप चांगली होती. त्याचं एक दोन कारण, एक म्हणजे मनोज आणि दुसरा म्हणजे अरविंद. दोघंही चांगली गोलंदाजी करतात, चांगली बॅटिंग करतात. त्यामुळे हा संघ देखील आता चांगली आपण तर खेळ करताना आपल्याला दिसतोय. स्वर्गीय रतन बॉस आपण 40+ चषकमध्ये देखील 2 मॅचेस जिंकल्यात. आणि बघा गेल्या वर्षीचा चॅम्पियन संघ देखील पराभूत झाला, निळजे 40+ संघ. अरविंद हो डान्सी डाऊच्या वाद्यातून यावेळेला तटिया सर्कलमध्ये षटक रिजनमध्ये राजेश येतोय. खूप चांगलं क्षेत्रक्षण, खूप चांगलं क्षेत्रक्षण. राजेश, दीपक, मनोज, अरविंद या संघाचे खूप चांगले क्षेत्रक्षण. विलासने खातं उघडलंय. धावसंख्यात आपण का त्याकडे पाहू शकता. मला चेक करायचं बघा. चला आयोजक या. संदेश जरा बघा, बॅटर क्रीजच्या पुढे का बघायचं, जरा स्टेप आउट झालेत का बॅटर बघा जरा. चला प्रकाश या लवकर, कोणतरी एक जण. संदीप बॅटर पुढे येऊन खेळल्यात. यस, फेअर डिलिव्हरी. बघा पंचांच्या मनात शंका निर्माण झाली, त्याचं निवारण झालंय. गुड डिसिजन प्रकाश. एकच धाव आपण पाहू शकता. अरविंद गोलंदाजी मार्क स्ट्राईकला. बालकृष्णला आपण पाहू शकता. पहिल्या मॅच मध्ये बालकृष्ण लवकर बाद झाले होते. हो वेग प्रचंड आहे, पंच वाईट शिकून करतात. खूप चांगले स्ट्रक्चर मनोजचं. स्वर्गीय रतन बॉस स्मृती चषक मध्ये कानाने काय झेल पकडला, अप्रतिम झेल, लाजवाब झेल पकडला. किती क्लिप व्हायरल झाली ती. पॉइंटला क्षेत्रक्षण करतात काना. हो चांगला चेंडू बॅटरमधून निघून जातोय. डॉट चेंडूची समाप्ती. जबरदस्त कामगिरी करतोय काटे 40+ संघ. अरविंद जेव्हापासून या संघात आला, या संघाची ताकद वाढली. अरविंद, सोमनाथ, राजेश, दीपक, मनोज. झेलची शक्यता आहे, प्रयत्न केले यावेळेला. मिड ऑफवरून चेंडू वेगाने चाललाय. आधी सोमनाथ थांबले, नंतर मात्र प्रयत्न केले. चेंडू सीमाच्या बाहेर, चौकार. नाही अरविंद कदाचित तेच सांगत, आधीच जर प्रयत्न केले असेल कदाचित झेल मिळाला नसता, पण चेंडू अडला असता. चौकाराने धावसंख्या वाढते. पिंटा जोशी मला सांगतात 6. अरविंद शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पूल केलाय, पाठवून दिलाय स्क्वेअर लेग रिजन मधनं. चेंडू चाललाय खेळाडू कक्षामध्ये, चौकार. खराब गोलंदाजी बघायला मिळते यावेळेला, कारण थोडासा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू टाकला आणि त्याला पाठवून दिला पूलच्या माध्यमातून. ना अशा प्रकारची गोलंदाजी मी तर म्हणेन नकोय. 10 धावा, कारण की बालकृष्ण बघा पहिल्याच मॅच मध्ये अपयशी ठरला, पण आता अपयश धुवून काढतोय. नवीन बॅटर तो सुभाष आलाय, विलास आला नाहीये. हो चांगला चेंडू, बॅटची आतली कडा घेतली. एक धाव वेगाने मिळते यावेळेला. असं वाटलं की सुभाष आपण तर विलास आले होते. थोडंसं आमचं देखील लक्ष आलं नव्हतं, व्यवस्थित आलं नव्हतं, पण सुभाष आलाय. सुभाष देखील एक चांगला अष्टपैलू खेळाडू या संघाचा. डावखरा बॅटर आहे. विलास पाहिजे कधी येतोय, का संघामध्ये वापसी करतोय की नाही, अनेक प्रश्न आहेत. संतोषने देखील त्यांच्याबरोबर मग अशी बातचीत केली. धावा झाले पहिल्या षटकाच्या सांगते पिंट्या जोशी आम्हाला सांगतात 11. एक बॅटर बाद, रेवन सारखा बॅटर बाद झालाय लवकर, पण आता 2 बॅटरांनी भागीदारी केली. मग अशी आपण तर रेवन आणि संतोषने खूप चांगली भागीदारी केली होती. 60 धावांपेक्षा जास्त धावा केल्या होत्या. प्रकाशचं देखील भरपूर लक्ष या स्पर्धेवरती आणि सातत्याने ते आमच्या संपर्कात होते. स्पर्धा म्हटली तर पिंट्या प्रत्येकावर जबाबदारी असेल, प्रकाशवरती जबाबदारी आहे. संपूर्ण आपण तर 40+ लोटवाई रागाई चषकला आपण तयार आहे.
रागाई फुटी प्लस चषक चिंचोडा संघाला धन्यवाद देऊ. मारुती दादा असतील, नवनाथ असतील, आपण तर विनोद असतील, हरिचंद्र असतील, प्रकाश असतील, संपूर्ण खेळाडू त्यांचे मनोज गोलंदाजी मार्कवाश ऑन साईडला टर्न केलाय. एकच धाव मिळते. कधी ते तुम्हाला डिक्लेअर झोन मध्ये जरा गेला चेंडू तर तुम्ही धावायचा नाहीये, पण इथे बाहेर चेंडू होता. धाव सगळ्यात फरक त्यामुळे पाहू शकता पिंट्या संघ मला 12 धावा आहेत. सुभाष स्ट्राईकला नाही. मग अशी आमचे देखील थोडस चुकीचे शब्द आम्ही सांगितलं की विलास आलेत, पण सुभाष आहेत. बारा धावा आहेत. मनोज क्षेत्रक्षेत्रामध्ये थोडासा बदल करतोय त्या यावेळेला. मनोज गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कट मारा करतो स्ट्रायकरला सुभाष. ओ हुक करायचा होता या वेळेला. झेलची शक्यता आहे. ओ हो गुड कॅच, गुड कॅच. खूप चांगला झेल पकडलाय. दीपक आहेत, दीपक चौधरी. जबरदस्त झेल. दीपक भाईचं बॉडी लँग्वेज तशाच प्रकारची बघायला मिळते. रेड कॅप देखील प्रदान करतात दीपक देखील. भाई देखील खूप चांगला झेल पकडलाय. अप्रतिम झेल. बॅटर बाद. नवीन बॅटर तर संतोष येतोय. हा चेंडू उंच गेलाय. झेलची शक्यता. हो हो काय चांगलं क्षेत्रक्षण, खूप चांगलं क्षेत्रक्षण. शिवाजी अप्रतिम बॅकिंग दिले नवनाथने. जबरदस्त जबरदस्त खेळ चालला मैदानावर. चौदा धावा मनोज. ओ बॅकफुटा गेलाय. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. पॉइंटच्या धोक्यावरनं चेंडूला पाठवून दिलाय सीमारच्या पार. दमदार चौकार संतोषच्या पारमधून. अठरा धावा. विनोद पाटील पिंट्या जोशी समालोचक नाही तर गुणलेखकाच्या भूमिकेत काम चालू आहे. मीटर चालू आहे. हुक केला या बेला. चेंडू हवेमध्ये. एकच धाव डिक्लेअर झोन मध्ये. विनोद पाटील पिंट्या जोशी जेव्हापासून समालोचक झाला आपल्या थोडासा समालोचनावर परिणाम झालाय. ऑर्डर भरपूर खेचतायत. असं काही नाही पिंट्या जोशी, एक थोडंसं असं मजाक आहे. जास्त काय धाफल का त्याकडे पाहू शकता. 19 नाही पिंट्या जोशी या तुम्ही या क्षेत्रात आधीपासून जर आला असता कदाचित भरपूर आता तुम्ही परिपक्व झाले असते. सुरूपासून आले असता तर. मनोज गोलंदाजी मार्कवर शाकला. संतोष राईट आर्म ओव्हर द मारा करतोय मनोज. ओ वेग होता, वेग होता, प्रचंड वेग होता या वेळेला. पंचांकडे का पाहिलं संतोषने मी तर म्हणेल. कदाचित बालकृष्ण सांगतो की तुम्हाला हा चेंडू मारत होता, स्क्वेअर कट करायचा होता. डॉटची समाप्ती. षटक संपल्या. तब्बल 2 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या दाखल करते शिरडून 40+ संघ. प्रथम बॅटिंग करताना 19 धाबा. 9.5 आपण तर इथे 19 धावा. 9च्या सरासरी धावा कुठल्या आहेत. 9 पेक्षा जास्त सरासरी धावा कुठल्या आहेत.
सुनील आलाय गोलंदाजी मार्कवर. सुनील चौधरी लेफ्ट मार आहेत. हो फटका चांगला आहे. झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक बिन आले आहेत. त्यांना बीट करून चेंडू चाललाय वन बाउंड सीमारच्या पार. चौकार. नाही कदाचित चेंडूवरती येणं फार गरजेचं. सोमनाथ किंवा अरविंद एकाने कोणतरी चेंडूवरती येणं फार गरजेचं. एक बॅकिंगला गेला असता तर कदाचित चौकार अडला असता. दीपक चौधरीला माहिती आहे या धावा इथून येणाऱ्या धावा फार मोठ्या होऊ शकतात. कारण का शिरडूनकडे गोलंदाजी चांगली आहे. सुभाषचा षटक. आपण आता कैलास देखील गोलंदाजी करतो. नाही राजा आपण बघितलं तर जवळजवळ 1-1.5 पासून आले. सुनील लेफ्ट राऊंड तिकडे मारा करतोय. हो चांगला चेंडू ड्राईव्ह केला या वेळेला. चांगलं क्षेत्रक्षण शॉर्ट कव्हर रिझन आपण शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्रक्षण. दीपकचं धावसंख्या दाखल का त्याकडे पाहू शकता. 1 ने पुढे शकते. 24 धावा. सुनील लेफ्ट हँड राऊंड तिकडे मारा करतो. स्ट्रायकला आपण पाहू शकतो. संतोष काय बॅटिंग केली होती पहिल्या मॅच मध्ये संतोषने. हो फुल लेन डिलिव्हरीचा चेंडू बॅटरमध्ये निघून जातो. यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते. ना भाविक आणि ऋषिकने टॉस झालाय ना मगाशी राजा. नाही झाला का. चला टॉस करूया आपण. भाविक आणि ऋषी या 4 षटकांची मॅच असणार आहे. पंच वाईटची खून करतात. ना प्रेक्षणीय मॅच मध्ये मला वाटतं पिंटा तुम्ही समालोचन करा. जरा मनोरंजन करा खेळाडूंचं. धाव संख्या 25. 25 धावा. चला भाविक आणि ऋषी आहे टॉससाठी. हो चांगला चेंडू खूप चांगली गोलंदाजी. ज्या आत्मविश्वासाने बॅटिंग केली होती ना आपण, तर संतोषने ती बॅटिंग बघायला मिळत नाही आता. कुठेतरी गोलंदाजी खूप चांगली होती. काना बघा शॉर्ट कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षण करतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला दीपक. हो उडवला या वेळेला. ओर पिच टाकलाय. क्षेत्ररक्षक आहे. प्रयत्न केले. राजेची हाईट थोडीशी कमी पडली. चेंडू गेला मिड विकेट सीमारच्या पार. षटकार. धावसंख्या वेगाने वाढते. 31 धावा. दीपक चौधरी. पिंट्या जोशी स्वर्गीय रतन बॉस स्मृतीच्या मध्ये सर्वात जास्त पंचगिरी कोणी केले असेल मेगा फायनल मध्ये. दीपक चौधरी आज खेळाडूंच्या भूमिकेत आहेत. पुन्हा एकदा ओरपीचे पाठवला मिड विकेटला यावेळेला. शिवाजी आले. चांगलं क्षेत्ररक्षण होतं यावेळेला. 2 धावा मिळत आहेत. चौकार आहे का. यस चौकार आहे. सलग 2 चेंडू 2 आपण मोठे फटके आले आहेत. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या दाखल का त्याकडे पाहू शकता यावेळेला 35. म्हणजे पिंट्या या षटकात धावा आल्या. तब्बल सुनीलच्या 2 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके आले. 10 आले आहेत. पण त्या आधीच्या चेंडूवर किती धावा आल्यात. 16 आल्यात. म्हणजे 10 2 चेंडूमध्ये आले. 7 आल्या होत्या 4 चेंडूमध्ये. चला भाविक आणि ऋषी या लवकर. नाही भाविक काय खेळाडू जमवतोय का काय. नाही असतील त्या खेळाडूंनीच खेळा. पिंट्या जोशी पहिला 1 चेंडू आणायला 11 जणांना पैसे काढतात. आता 1 जण प्रवेश होतो. 11 खेळाडू जमत नाही. महागाईचा जमाना आहे ना. खेळाडू यायला संदेश थोडेसे घाबरतात. इंजर्ड झालं तर नाही. प्राईज आहे तर मग पिंट्या जोशी पण खेळेल. नाही प्राईज नाही तर पिंट्या जोशी उठणार नाहीये. संदेश नारकर आम्ही जेव्हापासून समालोचन करतोय आम्हाला आठवतं की पिंट्याच्या बॅटमध्ये पारितोषिक लावलं आणि तो पारितोषिक हुकला पहिल्यांदाच बघितलं ह्या रेल्वे मैदानावर. 10,000 गेल्यानंतर पिंट्या जोशी त्या तिथे थांबला पण नाही. आम्ही नंतर त्याला विचारलं पिंट्या जोशी का. तर म्हणे 10,000 गेले माझे. बघा एवढं खेळाडूला दुःख होतं. राजेश आलाय. राजेश पाटील आलाय. नाही भाविक कुणाला सांगतात टॉस उडायला यायचं. राजेश गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला आपण पाहू शकता यावेळेला बालकृष्ण खूप चांगली बॅटिंग करतोय. संतोष देखील त्याला तोला मोलाची साथ देतोय. ओ फटका चांगला डाऊन ग्राउंड. यावेळेला चेंडू चाललाय वेगाने. यावेळेला मनोज आलाय. यावेळेला प्रयत्न केले. कदाचित सोमनाथ येणं फार गरजेचं. मनोज भरपूर लांबनं आले होते. चेंडू सीमारच्या पार. चौकार आणि धावसंख्या वाढते. 39. 3 चेंडूमध्ये पिंट्या बघा 14 धावा आल्या. आता शेवटच्या 2 चेंडूमध्ये 10 आणि आता 7व्या चेंडूवरती आपण तर म्हणजे चौकारा 14 धावा आल्या 3 चेंडूमध्ये.
ऋषी देखील पाहताय त्यांच्याच गावचा संघ खेळतोय. राजेशने एंड बदललाय. स्ट्राईक केला बॅटर आपण पाहू शकता. बालकृष्ण पुन्हा एकदा टर्न केलाय. स्क्वेअर लेगला चेंडू वेगाने चाललाय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तसंख्या धावा फलकात आपण पाहू शकता. या बेला 41 मिनिटात 16 धावा आल्यात 8 चेंडू मध्ये. काय बॅटिंग केली होते बालकृष्णच्या माध्यमातून. पहिल्याच मॅच मध्ये लवकर बाद झाला पण नंतर चांगले कमबॅक. उडवलाय पुन्हा एकदा चेंडू उंच गेलाय. अरबिन येतोय. चेल ड्रॉप. 2 धावा कंप्लीट केल्यात आहेत. तसंख्या धावा फलकात आपण पाहू शकतो. 43 20 आले आहेत. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. चौकार. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या धावा फलकात आपण पाहू शकतो. 47 धावा आल्या आहेत. पिंट्या दिवशी धावा नव्हत्या त्या धावा आल्या आहेत. या आधीच्या षटकामध्ये 16 आणि आता आल्यात पिंट्या दिवशी आम्हाला सांगतायत. 12 म्हणजे 28 धावा आल्यात. चेंडू बाकी आहेत फक्त आणि फक्त 2. 10 चेंडू मध्ये 28 आल्यात. राजेश हो पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू खोदून काढला. या वेळेला मिड विकेटला चेंडू चालला वेगाने. अरविंद आहे तिथे 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा झाल्या धावा फलकात आपण पाहू शकता. या वेळेला 49. काय जबरदस्त कमबॅक बघायला मिळाला. अंतिम चेंडू राजेश. हो चांगला चेंडू. बॅटची आतली कडा. बॅटर बाद. पन्नास धावा झाल्यात. 51चं लक्ष्य पाहिजे. मगाची देखील 50 धावा सहजतेने आपण इथं चोळेगाव संघाने पूर्ण केल्या आहेत. आता इथून मात्र काटाई संघ पूर्ण करतं का पाहिजे. चला टॉस करायचंय. प्रेक्षणीय मॅचचा टॉस करा. चला लवकर प्रकाश जरा नाणेफेकी करून घ्या. 5 षटकांची मॅच का प्रकाश. 4 ना बघा. ऋषी 4 षटकांची आयोजकांनी सांगितले मॅच असणार आहे. खरं का नंतर एक मॅच देखील आहे. 4 षटकांची मॅच आहे. 4 षटकांची मॅच आहे. टॉस झालाय. टॉस कोणी जिंकलाय. ऋषीने जिंकलाय की भाविकने जिंकलाय. भाविकने टॉस जिंकलाय. भाविक निर्णय सांगेलच आम्हाला. नाही गावदेवी प्रसन्न आणि त्यांच्या अगेन्स्ट जय गणेश. छेकड्यांच्या नाही आता मॅचिंगच्या जंगी सर येते. तर धावा झाल्या धावफल कधी 50. 51चं लक्ष्य. इथे मात्र आपण पाहिले तर काटाई 40+ संघासमोर. कारण 2 षटकात पिंट्या धावा आल्या तब्बल. आपण तर पहिल्या तिसऱ्या षटकात धावा आल्या तब्बल 16 आणि नंतरच्या षटकात धावा आल्या तब्बल 15 म्हणजे 31 धावा आल्या 2 षटकामध्ये. त्यानंतर विकेटच मिळाला नाहीये आणि इथून 51 धावांचं लक्ष्य. मॅच सुरू होईल तर जाऊया दुसऱ्या आमचे साथी समालोचक विनोद पाटील भोपर यांच्याकडे. प्रेक्षणीय मॅच देखील 4 षटकांची असणार आहे आणि ती मॅचचं समालोचन करते पिंट्या जोशी. तर 4 ओव्हरमध्ये 51चं टार्गेट आहे. 12.75 ही धावांची आवश्यक होती. तर काटे संघाने
शेवटच्या 2 ओव्हरमध्ये तब्बल 30 पेक्षा जास्त धावा खर्च केल्या, अन्यथा हे टार्गेट 50च्या आतमध्ये असतं. पण जे झालं ते झालं. आता शेवटी ते बदलता येणार नाही. टार्गेट चेस करायचं आहे, 51 करायचे आहेत 24 बॉलमध्ये. तर बाळकृष्णांनी वैयक्तिक 28 धावांची नोंद केली. संतोष 17वरती खेळताना आपण बघितलं. तर चला, काटईने बॅट्समन लवकर पाठवायचे आहेत मैदानावरती. तर शिरडोन वर्सेस काटई, जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई वर्सेस शिरडोन. पण यानंतर प्रेक्षणीय मॅच भाविक वर्सेस ऋषी, युक्रेन वर्सेस रशिया, पाकिस्तान वर्सेस भारत. एक जबरदस्त बॅटल. काल पाकिस्तानचा सुपडा साफ केलाय. इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया. तर बघूया आता काय घडतंय पुढच्या मॅचमध्ये. शाब्दिक चकमक झालेली आहे. तर ऋषी आणि भाविक दोन मित्र एकमेकांच्या विरोधात. बघूया, ऋषीकडून तयार आहे प्रेषित धडाकेबाज बॅटर. कॉमेंट्री बॉक्समध्ये सध्या आत्मपरीक्षण करतोय. पिंट्या जोशीने काही टिप्स दिलेले आहेत. तर भाविकच्या टीममध्ये तुमच्या दोघांच्या टीमची नावं द्या, प्लेअरची, प्लेइंग 11ची यादी द्या आमच्याकडे या नोटबुकवरती. या प्लीज. नाही, नावं देऊन ठेवा, म्हणजे टीम कुठली आहे सांगायला यूट्यूबला भरपूर लोक बघणार. त्यांना आम्ही उत्तर का देणार. कमेंट्समध्ये विचारतात की कोणते प्लेअर कुठे आहेत. तर बाळू पण आलाय, मला वाटतं बाळू पण असेल आता इनॅक्शनमध्ये. तर स्ट्राईकला मनोज, नॉन स्ट्राईकला अरविंद. बघा, आमचे बाळू दुखापतग्रस्त आहे आणि 26 तारखेच्या अड्ड्याला त्यांच्या पायावरून बैलगाडा गेलेला आहे बहुतेक. आणि बिनजोड त्यांचा जो पाय तुटला होता तो आता जोडतायत ते. तर बिनजोडला कोणी पाय जोडायचा असेल तर या. तर बघा, काळजी घ्या मित्रांनो. हा एक मस्करीचा भाग आहे, पण छकड्यांना जाताना थोडीशी काळजी घ्या. जास्त जवळपास राहू नका. एखादा छकडा तुमचं आयुष्य बर्बाद करू शकता. बाळूला ती दुखापत झाली आहे, पायाला फ्रॅक्चर झाला. पिंट्या जोशी बघा किती आसुरी आनंद होतोय त्यांना. तर असे जर मित्र असतील तर माणूस बोलेल की बाबा या दुखापती नको, मित्रांची मजा होते. तर दोन बंधुराज मैदानावरती दाखल झाल्यात. काय जबरदस्त कामगिरी स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये काटई संघाची, जिथे रेग्युलरचा संघ पराभूत झाला आणि त्यानंतर 40+ संघाने जी कामगिरी केली, सगळे काटेचे समर्थक आनंदित होते. तर या मॅचमध्ये आजही आपण बघितलं दिवा संघाला त्यांनी आजही पराभूत केलं. त्या स्पर्धेमध्ये दिवा संघाला पराभूत केलं होतं. तर मॅच स्टार्ट. टार्गेट 51च आहे. बॉलिंग मार्कवर तयार सुभाष. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. मनोजसाठी तयार. अरविंदसाठी. अरविंद स्ट्राईकला. पहिलाच बॉल. वेळ जास्त घेऊ नका. 2 मॅचेस कव्हर करायचे आहेत. मैदानामध्ये श्वान त्या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर या मैदानाला प्रचंड सिक्युरिटी देण्यात आलेली आहे. कुठल्या प्रकारे बॉम्ब वगैरे कुठली घटना घडू नये, ब्लास्ट, त्यासाठी हे सगळे श्वान पथकमधले हे सगळे श्वान या ठिकाणी आम्ही तैनात केलेत. दरम्यान रवी साहेब याचं आगमन झालं आहे. गरिबाचा वाडा येथील डोंबिवली पश्चिम येथील आहेत. त्यांचं स्वागत आहे. या मॅचकडे आपण जाऊया. वेळ जास्त घेऊ नका, मॅच सुरू करा. आणि पिंट्या जोशीची विनंती राजा जाधव यांना की स्टेज असा बांधा की सावली संध्याकाळ बंद राहील. हा, तर झाडाच्या खाली. बरोबर. पिंट्या बोलते की आम्ही अंपायरिंग केल्याचा भास होते उन्हामध्ये. चला, मॅच स्टार्ट.
कुत्रे काय बाहेर जात नाहीत. ओ कव्हरच्या दिशेने उडवलाय इनफिल्डच्या वरून. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडूला आत ढकललेलं आहे आणि या दरम्यान बघा 3 धावा पूर्ण. टार्गेट 51 रन्स आहे. सुरुवात चांगली झाली आहे. 3 धावा पहिल्याच बॉल होती, शॉर्ट ऑफ लेंथ होता ऑफ साईडला आणि पॉवर प्ले सुरू असल्या कारणाने त्याचा फायदा घेतलाय कव्हरच्या दिशेने. तर रमादादा या ठिकाणी आलेले आहेत, पिंट्या दिवशी सांगतात आम्हाला. तर रमादादांची पूर्णपणे कमांड त्यांच्यावरती आहे, यशवानवरती. चेंडू ड्राईव्ह केला आहे, मागे फिल्डर आहेत. हा डॉट बॉल. जवळजवळ 13 धावा म्हणजे 12.75 आपण म्हणू शकतो हा रिक्वायर्ड आहे. मोठे फटके येणं गरजेचं आहे. ओहो, घणाघाती प्रहार, चेंडू सीमा पार येतो. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार, माहेवर षटकार. तर यंदा पुरस्कार ते आपण बघितलं स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक मध्ये. आणि तिथे माहेवन षटकार आपण बोलतो किंवा मुक्ता कन्स्ट्रक्टिव्ह टुगेदरनेस सोकार. फिल्डिंग भाविकने बऱ्याच वेळानंतर विचार केला, संपूर्ण मित्रपरिवाराला फोन केला, त्यानंतर डिसिजन घेतला आणि मला वाटतं भाविकने पप्पांचाही सल्ला घेतला असावा. आता ऋषी घेईल, पप्पा बॅटिंग आले. अच्छा, भाविक बोलते की जुन्या ग्राउंडवरती रन होत नाही, त्यामुळे आता फिल्डिंग करून ऋषीला कोंडीत पकडणार. चेक करा, लिंबू आणला असेल तर सरबत बनवा. हो, ड्राईव्ह केला चेंडू, फील्ड त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज गेले होते. 1 धाव. प्रेषितने तयारी केली. प्रेषितने रात्री भरपूर व्हिडिओज बघितले आहेत धोनीचे, तेंडुलकरचे. आणि आता भाविक तुझ्या बॉलरला सांग, हा ऑब्जेक्शन आताच घ्या, नंतर चालणार नाही. हो, कव्हरच्या दिशेने फिल्डर धावतायत धावतायत धावतायत. लॉंग चेस, चेंडूने फसवलाय, चेंडू सीमा पार येतो चौकार. हा, दोघेही ऋषी आणि भाविकने जरा मेहनत करायला पाहिजे, सगळे बोलतात. अच्छा, राजाने ह्या मॅचसाठी 30 किलो वजन कमी केलं, या मॅचसाठी फक्त. राजा बोललेला मला, प्रेषित अपना चलो दिखाएगा. धावा किती झाल्यात पिंड्या? स्कोर 15. किती ओव्हर झाल्यात? पहिले षटक संपलं. सुरुवात काय झाली बघा, उत्तर जबरदस्त. 15 धावा झाल्यात. टार्गेट 51चं म्हणजे 36 करायचे आहेत अजून. 18 बॉलमध्ये रिक्वायर्ड 12च आहे. चला मॅच स्टार्ट करा. बॉलिंग मार्कवर रेवान. रेवान यांची A1 गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये आपण बघितली. बघूया रेवान. एक A1 पवन खेळतोय सध्या स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक मध्ये. यंदा टेंबिवली गोरसे बीला ही संधी मिळालेली आहे. उमरोली टीमला खेळायला संधी मिळालेली आहे. तर बघूया. आणि उद्यापासून खऱ्या अर्थाने ओपन क्रिकेट सुरू होईल, ऑल इंडिया ओपन लीग फॉर्मॅट मधलं. ओहो, स्क्वेअर लेगच्या वरून आउट ऑफ द पार्क षटकार. वॉट अ शॉट. ॲक्शन रिप्ले दाखवतात आम्हाला. शॉट ऑफ लेन चेंडू होता आणि ताकद पूर्णपणे झोकून देतात मनोज. सुपर टायमिंग. सिक्सर अरविंदच्या बॅटमधून षटकार आलाय. 21 धावा. अरविंदचा परफॉर्मन्स खूप चांगला झाला. मला आठवतं की पहिल्या मॅचमध्ये अरविंदने 31 केल्या होत्या 10 चेंडूमध्ये. तो मॅन ऑफ द मॅच होता.
दुसऱ्या मॅच मध्ये त्याची कामगिरी जबरदस्त राहिली आणि इथे ती खेळ आपण बघतोय. अवैध आहे झेलची शक्यता स्वतः जज करतायत. सुंदर झेल टिपलाय. पहिल्या विकेटचं पतन जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे 40+च्या. तर प्लेइंग 11ची यादी दोन्ही टीमने द्या आमच्याकडे प्लीज. भाविक या जरा इथे नोटबुकवर लिहून द्या. न्यू बॅटर दीपक चौधरी मैदानावरती येत आहेत. एकूण धावा झालेल्या आहेत. पिंट्या जोशी आम्हाला सांगतील. 21. आणि आयकॉन प्लेअर कोणते कोणते ते पण सांगा. कोणाला किती मध्ये घेतलंय, कोण फुकट मध्ये भेटला असेल तरी पण सांगा. विकत घेतला असेल ते पण सांगा. केतन येतोय का बघा तिकडनं. तर रन झाले आहेत पिंट्या किती टोटल. 21. 30 पाहिजेत ना. 30. दुबईवरनं एक प्लेअर रवी माळी. करण नांबाळा कोणाकडनं आहे. भाविक तुमच्याकडून आहे का. पिंट्याला घेऊ नका रे. त्याला आता काय क्रिकेटमध्ये कॉमेंट्री तूच करशील. त्यांची पण इच्छा आहे. हो चेंडू ऑफ स्टंप वरती. डॉट बॉल. डॉट चेंडू या ठिकाणी येतोय. विजयासाठी धावा हव्यात 29. 15 चेंडू 30 करायचे. स्ट्राईकला दीपक. उंच गेलाय. बघूया फिल्डर चेंडूच्या खाली. फलंदाज बाद. दीपक चौधरी बॅक टू द पॅव्हेलियन. हो ऑन साइडला फिल्डर. ओ हो व्हॉट अ कॅच. स्पेक्टेक्युलर कॅच. फिल्डर कोण होते बघा. सुपर कॅच. काय झेल पकडलं बघा ऍक्शन रिप्ले मध्ये. कोणी कॅच पकडला. रामनाथ. वेल जज कॅच. राजेश आले आणि राजेश गेले. न्यू बॅटर सोमनाथ. तर विकास म्हात्रे यांचे अंगरक्षक बॉडीगार्ड मिलिंद हिंदूराव देखील इन ऍक्शन मध्ये असणार आहे. आणि अत्यंत घातक बॅट्समन अशी माहिती मिळालेली आहे. बघूया मिलिंद हिंदूराव यांना आम्ही जेव्हा मैदानावरती येतील तेव्हा समजेल कोणामध्ये किती टॅलेंट आहे. आणि बक्षीस 1 गोंडा 2 बादल्या. ही मस्करीची गोष्ट. आणि पिंट्या जोशीने आधी सांगितलं जे काही बक्षीस असेल आम्हाला द्या. पण पिंट्या जोशीला माहिती आहे पर डे मध्ये काय परवडणार नाही. तो सांगतो बक्षीस आम्हाला द्या. पिंट्याला सांगतो बक्षीस लावायला. तो पाहिजे मला बक्षीस द्या तुमचं. चला मॅच सुरू करा. बघा 2 मॅच आहेत. पिंट्या किती आहे इक्वेशन. रन किती झाले सांगा. 30. 30 पाहिजेत. किती बॉल. काय बॉलिंग केली बघा. 7 रन दिले. 3 विकेट. तो पहिला षटकार आणि त्यानंतर काय कमबॅक आहे.
आणि 15 बॉल 30 इक्वेशन होतं. बारा बॉल 30. बॉलिंग मार्क वर कैलास, स्ट्राईकला मनोज. जे काय करायचंय मनोज आणि सोमनाथला आता करायचंय. फुलटॉस फिल्डर आहेत. रेवनच्या बाजूने चेंडू काढलाय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा या दरम्यान पूर्ण होत आहेत. भाविक 11 टीमचं नाव भाविक 11च आहे आणि खेळाडू भाविक म्हात्रे, मारुती म्हात्रे, विनोद म्हात्रे, नितीन म्हात्रे, राजा म्हात्रे, प्रमोद चव्हाण, मिलिंद हिंदूराव, रवी माळी, ओमकार म्हात्रे, चेतू म्हात्रे, कपिल म्हात्रे, गणेश भगत. गणेश भगत 12th मॅन. गणेश भगत बघा किती टॅलेंट आहे की तो फ्रेंडशिप मॅचलाही 12वा आहे. किती बॅटकट आहे. तर या ठिकाणी धावा एकूण झाल्या धावफलकावरती 24. 10 बॉल 27 ची गरज आहे. सोमनाथ ऑन स्ट्राईक. पंच केलाय. कवचला प्रोटेक्शन आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण. आणि सिंगलने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण 25. 26 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी. नवाबाडाचे खुंखार कैलास उत्कृष्ट बॉलर. स्वागत आहे आपलं. खूप उंच गेलाय चेंडू. यावेळेस फिल्डर नाही पोचले. पहिल्या टप्प्यात चेंडू उचलण्यासाठी प्रयत्न झालाय. 2 धावा इथून मिळते मनोजला आणि काटे टीमला. धावसंख्या धावफलकावरती एकूण 27 धावा. अजूनही 24 धावांची गरज आणि 24 करण्यासाठी चेंडू शिल्लक असतील 8. प्रत्येक बॉलवरती 3 रन असं इक्वेशन आहे. हो एक्स्ट्रा कव्हरला घणाघाती प्रहार येतोय. हा षटकार बाहुबली मनोजच्या बॅट मधून. 40+ क्रिकेटचा बाहुबली. सुपर बॅटिंग षटकार. हा फटका बघा ॲक्शन रिप्ले मध्ये सुंदर पद्धतीने चेंडू फॉलो केला आमचे कॅमेरामॅन विशाल पवार. एक विशाल पवार निर्जयसाठी ओपनिंगला येतात. हे विशाल पवार इथे आमचे कॅमेरामॅन आहेत. एक जय पवार देखील आम्ही बघितलं होतं एका चॅनलसाठी काम करत होते. खिडकाळचे आहेत ते. आणि विकास पवार ऑपरेटर आहेत. पुढे आले मिड विकेटला फिल्डर. ओ बिग विकेट. बड़ी मछली जाल में फंस गई. मनोज पाटिल बैक टू द पवेलियन. 33 धावा झाल्यात. अजूनही 18 धावांची गरज आहे आणि 18 करण्यासाठी चेंडू शिल्लक असतील. या ठिकाणी देवीचा पाडाचे सेजल म्हात्रे यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे सेजल म्हात्रे आणि त्यांच्या तमाम सहकार्यांचं. 6 बॉल 18. तर बघा भाविक 11 वर्सेस ऋषी 11 मॅच बघायला किती गर्दी होत चालली आहे. या लोकांनी सगळ्यांना बोलावून घेतलेले आहे वाटतं फोन करून. या या बघा गर्दी करा आम्हाला मोटिवेट करा. पण मॅच ठसन व्हायला पाहिजे. हा सगळा ऑफिस स्टाफ आहे. ऋषीचे नशीब असे आहेत की त्याच्या ऑफिस स्टाफचे रेग्युलर क्रिकेट खेळत आहेत. भाविकच्या टीममध्ये मला माहिती नाही रेग्युलर खेळणारे किती आहेत. ऑनली राजा म्हात्रे. राजा म्हात्रेंनी बॅट हातात घेतली आहे
आणि राजा म्हात्रेची बॅट सीएटची बॅट आहेत. तो स्टिकर लावण्यासाठी राजाला सीएट कंपनीने 20 लाख रुपये दिलेले आहेत. भाविक सांगतायत की हम सब लंगडे घोडे असं भाविक सांगतायत, पण असंच बोलून कधी दणका देतील पराभवाचा. बॉलिंग मार्क व संतोष. 6 चेंडू 18ची गरज. प्रेक्षणीय मॅच ज्याची संपूर्ण क्रिकेट विश्वाला ओढ लागली. पोल केलाय, फिल्डर आहे डीप मध्ये, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. 2 धावा इथून. नक्कीच फार उशिराने हा प्रयत्न झालाय. खरं तर इथं 2 धावा इझी झाल्या असत्या, पण ते पोचले नाही. आणि बघा रनआउट. बराच वेळ होता, पण थोडंसं डबल माइंडेड राहिले. न्यू बॅटर सुनील मैदानावरती येत आहे. 17ची गरज आहे 5 बॉलमध्ये. आणि बघा या प्रेक्षणीय मॅचमध्ये मी काही खेळाडूंना सांगेन की जर तुम्ही रेग्युलर खेळणारे असाल थोडं मागे थांबा, आणि जे आजच खेळत आहेत हाऊस म्हणून खेळतात मजा म्हणून त्यांना थोडं पुढे येऊ द्या. भले ती मॅच 1 साइड झाली तरी चालेल. प्रेक्षितला कुठेतरी जर अर्धशतक झालं तर अर्जुनबाई काही बक्षीस तरी देतील. हा डॉट बॉल. इक्वेशन पिंड्या सांगतायत किती हव्यात पिंड्या. 17ची गरज. चेंडू शिल्लक आहे 4. 4 बॉल 17. हा देखील गेलाय मागे. 1 धाव या दरम्यान येते. आता करायचे आहेत 16. 3 बॉल 2 षटकार 1 चौकार. हा गेलाय मागे डॉट. अशा प्रकारे मॅच या ठिकाणी जिंकलेले शिवडॉन 40+ ने. त्यांना खूप खूप शुभेच्छा. तर नितेश भोईर यांना विनंती करेन, नुकतंच ज्यांचं आगमन झालंय